घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत. वळूया आपल्या आजच्या भागाकडे. इकडे मकरंद जो आहे तो खरं तर आता ऋषिकेशच्या बंगल्याबाहेर आलेला असतो. इकडे खरं तर आता जो ऋषिकेशची बाईक आहे त्याच्यावरती राग काढत असतो, कारण जानकी जी असते ती खरं तर त्याच्या बाईकच्या मागच्या सीटवर बसलेली असते. हे काय मकरंदला आवडत नाही, म्हणून तो खरं तर त्याची बॅगच जाळून टाकतो. इतक्यातच ऋषिकेश, सौमित्र आणि जो सारंग आहे त्यांना पण कसला तरी आवाज येतो, म्हणून ते लोक पण बाहेर येतात. इथे गुलाब जो आहे तो बाहेरून तिघांनाही आवाज घालत असतो की नेमकं काय झालं ते. गुलाबने त्या माणसाचा चेहरा नाही, पण मागून जे काय आहे ते त्याचं वर्णन बघितलेलं असतं. इथे खरं तर आता ऋषिकेश हा रडत रडत येतो, कारण त्याची बाईक ही त्याचा जीव की प्राण, म्हणून त्याला खूपच जास्त त्रास झालेला असतो. इथे त्याची जळत असलेली बाईक पाहून त्याला कसं तरी होत असतं. त्याला अजिबातच ती गोष्ट आवडत नाही. इथे ऋषिकेश लगेचच विचारतो की गुलाब हे सगळं कोणी केलं म्हणून. तेव्हा लगेचच गुलाब जो आहे तो म्हणतो की हे सगळं एका माणसाने केलं. सौमित्र मात्र त्या बाईकवरती सगळ्यात आधी पाणी ओततो आणि म्हणतो की आधी या बाईकला शांत होऊ दे. इतक्यातच गुलाब हा जोरात चिडतो आणि त्यासोबतच म्हणतो की त्या बाजूला केलं, खरं तर मी नाही केलं, मी फक्त त्या माणसाला करताना पाहिलं. त्यासोबतच इकडे खरं तर आता ऋषिकेश जो आहे तो जोरजोरात धावतो. त्याला कळत नाही की नेमकं त्याला काय केलं आहे ते. म्हणूनच इकडे ऋषिकेश जो आहे तो आता त्या माणसाला शोधण्यासाठी सगळीकडे फिरत असतो. खरं तर तो तिला सापडत नाही, पण इकडे खरं तर गुलाबची पण काही चुकी नसते, कारण की त्याच्यामध्ये अशी काही कपडेच नसतात जेणेकरून त्याला नीट शोधलं की तो सापडेल. खरं तर आता इकडून सेमच अशी एक गाडी जात असते. इकडे खरं तर आता जी जानकी असते ती झोपायला जाणार असते, पण तिला फोन येतो. खरं तर इथे ऋषिकेश जो आहे तो पुन्हा घरी येतो. त्याला तो माणूस जो आहे तो सापडत नाही, पण इकडे खरं तर आता जी जानकी आहे ती फोनवरती मकरंदसोबत बोलत असते. ती बोलत असते तेव्हा तिला मकरंदचा कॉल येतो. त्यासोबतच ती कॉलवरती जेव्हा फोन करते तेव्हा इकडे खरं तर आता एक गोष्टीचा फ्रॉड झाला आहे, तो म्हणजे ऋषिकेशसोबतचा. त्याने तुला काय मागितलं तर अजिबातच त्याला काहीच देऊ नकोस असं म्हणून ती बोलते आणि फोन ठेवून देते. खरं तर आता इथे जानकीला टेन्शन येतं की फ्रॉड झाला आहे, म्हणजे नेमकं काय झालं आहे म्हणून. तर खरं तर आता इथे आता जो मकरंद आहे त्याच्या सगळ्या गोष्टी या प्लॅननुसार चालू असतात. खरं तर त्याला सगळ्या गोष्टी ह्या प्लॅननुसारच करायच्या असतात आणि त्या चालूसुद्धा असतात. इथे दुसरीकडे जेव्हा सौमित्र जो आहे तो म्हणतो की दादा, आपण सगळ्या गोष्टी थांबवायला हव्या, नाहीतर आपल्यासोबत हे असं रोज रोज घडत राहील. तेव्हा इकडे खरं तर ऋषिकेश जो आहे तो म्हणतो की काय गरज आहे. तेव्हा इथे नाना पण घराच्या बाहेर येतात, पाहतात की नेमकं हे काय झालं आहे. तर ऋषिकेश, सारंग आणि सौमित्रला बघून तिघेही आता शॉक होतात. त्या दोघांनाही बघून इथे आई जी असते ती खरं तर खचून गेलेली असते, कारण ऋषिकेशची बाईक ही पूर्णपणे आता कुणीतरी जाळून टाकलेली असते. खरं तर इकडे बाईक कोण जाळू शकतं या गोष्टीचा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो. इथे खरं तर आता जी नाना आहेत ते तर ऋषिकेशलाच ऐकवत असतात की जर तू तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी केलं असतंस, काहीतरी घडलं असतंस, तर मात्र तुला ही गोष्ट जी आहे ती करता आली असती आणि तुझी शान जी आहे ती अजून वाढली असती. या सगळ्या गोष्टी या मात्र ऋषिकेशबद्दल ती बोलत असायची. त्यासोबतच इकडे खरं तर आता जे नाना आहेत ते ऋषिकेशलाच ओरडत असतात, तू काहीतरी कर, पण माझं नाव जे आहे ते मोठं कर, हे असं खाली डुबू नकोस, पण मोठं कर, असं म्हणून ऋषिकेशला ती सांगत असते.
इथे खरं तर ऋषिकेश म्हणतो की मी लवकरच एक मस्तपैकी तुमच्यासाठी पेपरवेट आणणार आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की मी किती काम काम हे करतो ते. इथे खरं तर नानांना पण आता धक्का बसलेला असतो, कारण जी गाडी गेलेली असते ती खरं तर त्यांची पण असते ना. इथे खरं तर आई जी असते ती म्हणत असते की ह्यांना मात्र काय झालं आहे, हे नुसते फक्त आणि फक्त ऋषिकेशवर चिडत असतात. त्यांना मला कळतं आहे की तुम्हाला ऋषिकेशचा त्रास होतो आहे, पण तुम्ही का त्याच्यावरती सारखं चिडता. तर इकडे खरं तर आता ऋषिकेश म्हणतो की काय करू मग, आरती करू त्याची का पूजा करू. या गोष्टीचं त्याच्याकडे पण उत्तर नसतं. खरं तर ऋषिकेश म्हणतो की काहीही झालं तरीसुद्धा नाना, मी पैसे हे जे आहे ते काहीही करू कमवून दाखवणार. तुम्ही फक्त वाट बघा आणि थोडंसं अजून वेळ द्या मला, असं म्हणू त्या दोघांनाही इनफॅक्ट सगळ्यांनाच तो सांगत असतो. खरं तर इकडे नाना म्हणतात की ठीक आहे बघूया आपण काय करतोयस तू म्हणून. तेव्हा इकडे खरं तर जी सुमित्रा असते तिला तर माहिती असतं की माझा मुलगा जो आहे तो नक्कीच करेल म्हणून, असं म्हणून तो खरं तर त्याला सांगतच असतो. इतक्यातच तर खरं तर आता सौमित्र म्हणतो की नाही नको म्हणून. तर इथे आई जी असते ती ऋषिकेशला विचारल्याशिवायच आता आतमध्ये निघून जाते. खरं तर आता इकडे सगळ्या गोष्टी ह्या तिच्यानुसार झालेल्या असतात. इकडे जी ऐश्वर्या असते ती तिच्या आता डॅडाला घेऊन खूप खुश असते, कारण की तिला असं वाटत असतं की सगळ्या गोष्टी ह्या झाल्यात तर ह्या मात्र माझ्या मर्जीने झाल्यात. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी मकरंद करून मीच घडून घेतल्यात, असं सगळं ती तिच्या डॅडाला सांगत असते. खरं तर तिच्या डॅडाला यकीनसुद्धा वाटतो. तिला असं वाटतंसुद्धा की खरंच हे त्यांनीच केलं आहे. खरं तिकडे जे आता ऋषिकेश आणि सारंग आहे ते सयाजीराव यांच्या घराबाहेर आलेले असतात. त्यांना तर असं वाटत असतं की ही जी सगळी कारस्थानं आहेत हे फक्त आणि फक्त त्यांनीच केलेत, असं खरं तर त्याला वाटतं की त्यांनीच केलेत म्हणून. इथे तो त्याच्या घराचं जे दार आहे त्याच्या आतल्या बाजूने काहीतरी चिपकवतो आणि त्यासोबतच आता सारंग आणि जे ऋषिकेश आहे ते दोघंही एकत्र मिळून त्याच्या घराच्या बाहेर जी दिवाळीची माळ असतात ती लावून टाकतात. खरं तर त्या दिवाळीच्या माळेचा आवाज जो असतो तो खूपच असतो. तो जशी ते दोघेही ती माळ लावतात तशीही ते दोघं आता लपायची जागा शोधतात. इथे त्या दोघांनाही आता माळ लावलेली असते, लपायची जागाही शोधलेली असते. खरं तर आता अजून इकडे खरं तर बाळ लावल्यावर ऋषिकेशला मजा येत असते, पण इकडे सगळेजण आता घराच्या बाहेर निघतात की नेमकं घराबाहेर काय झालं म्हणून. इथे खरं तर ऐश्वर्या, सयाजीराव सगळेजण शॉक असतात की अचानकच ही बाळ कुठे लावली म्हणून. तेव्हा इकडे खरं तर आता जो ऋषिकेश असतो तो काय सामोर येत नाही, पण इकडे खरं तर आता जो अण्णासाहेब असतात ते मात्र म्हणत असतात की मला डॉक्टरनी सांगितलं आहे तर मला जास्त पाणी हे प्यावंच लागेल. इथे आता दुसरीकडे सयाजीराव हे प्रचंड चिडलेले असतात. त्यांचा राग हा जो आहे तो कंट्रोलसुद्धा होत नाही. तेव्हा इकडे खरं तर आता जे ऋषिकेश त्यासोबतच सारंग लपलेले असतात त्यांना ऐश्वर्या जो आहे ती शोधून काढते. ती उलट म्हणते की कुठलं काय शोधायचं, खरं तर इकडेच रात घालवावी लागेल, कारण की हे जे लोक आहेत ते अजिबातच चांगले नाही आहेत, कुत्रे तर अजिबातच नाही, असं म्हणून ते दोघेही तिकडून पळून जातात. ऐश्वर्या त्या दोघांनाही नंतर पाहत असते की नेमकं हे दोघं इकडे काय करतायत म्हणून. असं म्हणून तो खरं तर आता इथे असलेली दुसरी गाडी जी आहे ती तिच्या पण पेटवायला जातात, पण शेवटी ती ते दोघंही आता पेटवू शकत नसतात. इकडे जी जानकी आहे ती पाहते की विंडोच्या खाली कोणतरी लपलंय म्हणून. त्यासोबतच इकडे खरं तर आता जानकीला दिसतं ते कोणीही नसून ऋषिकेश आणि सारंग आहे म्हणून. आता त्या दोघांनाही विचारते की तुम्ही असं काय काम केलं आहात जेणेकरून तुमचं तोंड जे आहे ते शरमेने खाली झालं आहे म्हणून. तेव्हा इकडे खरं तर आता जानकी जी आहे ती आता
ऋषिकेशला उलट समजवते की हे बघ, असं नाही करायचं. आपण जर लोकांशी वाईट वागलो तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहणार आहे. त्यासोबतच इकडे खरं तर जानकी नीट आईसारखी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती त्याला सांगत असते. खरं तर ती इकडे ऋषिकेशला बरंसुद्धा वाटतं, पण तो सुद्धा सांगत नाही. इकडे खरं तर आता जी जानकी आहे तिला असं वाटतं की की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ऋषिकेश अडकून जाईल. पण ऋषिकेश हा मात्र म्हणतो की तू माझी काळजी नको करूस आणि तू स्वतःचा लक्ष दे, असं म्हणू खरं तर जी आता सांगत असते. इथे खरं तर आता जी जानकी असते तिच्या घराचे दिवे पण हे आता आलेले असतात. त्यासोबतच आता जो ऋषिकेश आहे तो तिला म्हणतो की ठीक आहे चालेल, चल बाय, मी निघते म्हणून. या सगळ्या गोष्टीमध्ये आता खरं तर जानकी जी असते ती सरळ तर खूपच जास्त बोलत असते. ऋषिकेशला समजावत असते, हेडफोनपासून वाजवत असते. त्यासोबतच त्याची काळजीसुद्धा करत असते. इथे खरं तर आता जो जानकी असते ती ऋषिकेशला सांगत असते की हे बघ, तुझी गोष्ट मी कधीच नाही विसरणार आणि नाही कधी विसरले, पण माझी गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवशील ना, असं म्हणून खरं तर आता ऋषिकेश जो आहे तो त्यासोबतच इकडे जानकी जी आहे ती त्याला नीट गोष्टी चांगल्या प्रकारे सांगायचा प्रयत्न करते. पण ऋषिकेशला एकच असतं की त्याला स्वतःच्या बाहेर पडायचंच नसतं. जानकी म्हणते की हे बघ बाबा, मी तर फक्त तुला सांगायचा प्रयत्न केला, बाकी तुला जे हवं आहे तू ते तुझ्या मानाने करत राहा. त्यासोबतच ऋषिकेश जो आहे तो आता तिला ठीक आहे असं म्हणतो आणि तिकडून निघून जातो. खरं तर इकडे ऋषिकेशचं बोलणं तिला अजिबातच पटत नाही. इथे मकरंद जो आहे तो ऑफिसमध्ये असतो, सकाळ झालेली असते. त्यासोबतच आता इथे तो विचार करत असतो की नेमकं काय करायचं आणि काय नाही ते. या गोष्टीची आता त्याला अजिबातच टेन्शन आलेलं असतं. तो जानकीची वाट पाहत असतो. इतक्यातच जशी जानकी जी आहे ती त्याच्या रूममध्ये येते तेव्हा मकरंद तिला विचारतो, इतका वेळ? तेव्हा ती बोलते की हो अरे, खरं तर मला ट्रॅफिक लागलं होतं. त्यासोबतच इथे तुला माहिती आहे ना की किती गर्दी आणि गरमी होती आहे ते. त्यासोबतच इकडे आता जी जानकी आहे तिला विचारतो की काय चाललं आहे मग. तेव्हा लगेचच जानकी उत्तर देते की इतके सारे काम आहेत, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यासोबतच आता आपल्याला त्यांचं अरेंजमेंट पण करून द्यायचं आहे. सगळ्या गोष्टीचा खूपच जास्त वर्कलोड आहे, असं म्हणू खरं तर आता जो मतदार आहे तो आता त्याला सांगत असतो. इथे लगेचच मकरंद हा जानकीला सांगतो की आपण हा जो इव्हेंट आहे तो नाही करत आहोत. हे ऐकून मात्र जानकीला धक्का बसतो. जानकी विचारते की अरे पण का, काय झालं नेमकं असं की ज्याच्यामुळे आपण अचानकच हा इव्हेंटच नाही करत आहोत म्हणून. तेव्हा लगेचच हा जो मकरंद आहे तो जानकीला सांगतो की हा जो ऋषिकेश आहे तो एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. ज्या पतसंस्थेच्या नावावरती तरी आपल्याला पैसे सांगितले आहेत ते पतसंस्था जी आहे ती खरं तर फेक आहे आणि त्याच्यामुळेच आता त्याला खूप मोठा असा प्रॉब्लेम होणार आहे. या गोष्टीची खात्री जानकीला तो देतो. जानकीला टेन्शन येतं आणि अजिबातच ही गोष्ट आवडत नाही की ऋषिकेश हा जो आहे तो खरं तर खोटं बोलला आहे म्हणून. तिला खूपच जास्त राग आलेला असतो. इथे खरं तर आता जी जानकी असते ती आता ऑफिसमध्ये येते आणि त्यासोबतच दुःखी असते. कारण मकरंद सांगितलेली गोष्ट ही कदाचित तिला पटत नाही आणि तिला अजिबातच आवडतसुद्धा नाही. इथे खरं तर आता ती वाट बघत असते. दुसरीकडे सारंग जो आहे तो आता घरामध्येच असतो. तो पाहतो घराबाहेर एवढे माणसं, ते पाहून आता त्याला टेन्शन आलेलं असतं. इतक्यातच घराबाहेर जितके पण माणसं असतात ते आता पतसंस्थेवाले असतात. ते आता खरं तर नानासाहेबांना म्हणतात की तुमच्या ऋषिकेशने आमच्याकडून पैसे घेतले आणि ते पैसे अजिबातच आम्हाला परत मिळालेले नाही आहेत. आम्ही काय करायचं तुम्ही सांगा. तुम्ही आहात म्हणून खरं तर आम्ही त्याच्याकडे मोठ्या नजरेने पाहू शकतो, पण
तो जसा वागतो की आता आम्ही काय करायचं असं बोलून खरं तर आता ऋषिकेशबद्दल ते सगळेजण हे काय ना काहीतरी बोलत असतात. खरं तर इकडे सारंगला काही गोष्टी सांगायच्या असतात ऋषिकेशला, पण ऋषिकेश हा तर नेमका घरी नसतो. खरं तर आता जे नाना आहेत ते आता ऋषिकेशवरती प्रचंड चिडलेले असतात. कारण एक एक माणूस हा ऋषिकेशबद्दल नको नको त्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलत असतो. हे सगळं ऐकून मात्र आईला खूपच जास्त त्रास होतो. तिला असं वाटतं की हे सगळं काय चाललं आहे म्हणून. तर इकडे खरं तर सगळेजण म्हणतात की काय चाललं नाही, पण उगीचच आमचा वेळ वाया घालू नका, कारण की आम्हाला पण दुसरीकडे जायचं आहे. त्यासोबतच इकडे आमचे पैसे गेलेत, ते पैसे आम्हाला नको आहे का, या गोष्टीची खरं तर खात्री ते लोक आहेत ते लोक त्यांना देणार असतात. सगळेजण आता ऋषिकेशला फोन करायच्या नादामध्ये असतात. इथे खरं तर सौमित्र आणि नाना जे आहेत ते आता पाहतच असतात की नेमकं काय चाललं आहे. नाना म्हणतात की हे बघा, माझ्या मुलानी जे काय माती खाल्ली आहे त्या गोष्टीची भरपाई मी करून देतो तुम्हाला, पण प्लीज तुम्ही लोक असं सगळं काही करू नका. उगीचच त्याचं आयुष्य बिचाराचं बरबाद होईल असं म्हणून सांगत असतात. तेव्हा इकडे खरं तर जी सुमित्रा असते ती पण ऋषिकेशचीच बाजू घेत असते. खरं तर आता इथे तिला बॉडी लोशनवरती पण डाऊट येतो, पण काय करणार, तिचेच हजबंड आहे, तिचीच काळजी घेणार, या सगळ्या गोष्टीची आता आपल्याला पण सवय करून घ्यावी लागते. इथे खरं तर आता जो ऋषिकेश असतो तो तर मात्र तिला म्हणतो की हे बघ, अजिबातच सगळ्या गोष्टी ह्या सिरियसली घ्यायच्या नाही. पण इकडे खरं तर आता सगळ्या गोष्टी या सिरियसलीच घ्याव्या लागणार असतात, कारण इतके सगळे जे जण आहेत अचानकच घरासमोर आले तर मात्र तिला खूपच कसं तरी होतं. इथे आता ऋषिकेश जो आहे तेव्हापासून इथे सगळ्या गोष्टी या ज्या आहे त्या मॅच होत नव्हत्या. हळूहळू आता सगळ्या गोष्टी या मॅच व्हायला लागल्यात, म्हणूनच मी करते असं म्हणून इकडे खरं तर जे ऋषिकेश असतात त्यांच्याबद्दल खूप गोष्टी आता त्या लोकांच्या कानावर आलेल्या असतात. खरं तर आता इकडे जे नाना असतात त्यांचा जो राग आहे तो आता तळपायाच्या मस्तकात गेलेली असते. ते म्हणतात की आता फक्त आणि फक्त ऋषिकेशला घरी येऊ दे. तो जसा घरी येईल तसा मात्र ते आहेत आणि मी आहे असं म्हणून नाना जे आहेत ते त्याला बोलत असतात. खरं तर इकडे नाना जे आहेत तर त्याचे पाय पडत असतात. त्यासोबतच इकडे खरं तर आता जे नाना आहे ते म्हणतात की काय केलंस तू हे सगळं, तू संस्थेच्या नावाखाली एवढे सारे पैसे काढलेस आणि लोकांकडून फ्रॉडसुद्धा केलास, तुला लाज नाही वाटत हे सगळं करायला असं म्हणू खरं तर आता जो ते म्हणत असतात. इथे खरं तर आता ऋषिकेश हा जानकीच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. खरं तर तो तिला भेटायलाच आलेला असतो की चला मॅडम पुढचं काम करू घेऊया. तितक्यातच जानकी जी आहे ती ऋषिकेशला म्हणते की हे बघ, माझी पण बॅग ही फिलहाल बरी नाही आहे, मला पण बाहेर जायचं आहे आणि काहीतरी करायचं आहे, पण हे तुमचं चुकीचं आहे. तुम्ही आधी बोलता की करून देतो आणि आता नाही म्हणताय. इतक्यातच मकरंद जो आहे तो आता केबिनमध्ये येतो. तो जसा केबिनमध्ये येतो तसा लगेचच जो आता मकरंद आहे तो ऋषिकेशला म्हणतो की तुम्ही जे आम्हाला डॉक्युमेंट सबमिट केलेत संस्थेच्या नावाचे ते खोटे आहेत. आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, म्हणूनच आम्ही अशा खोट्या व्यक्तींसोबत अजिबातच काम करू शकत नाही असं म्हणू खरं तर आता जो ऋषिकेश आहे तो खरं तर आता त्याची इन्सल्ट करतो. ती इन्सल्ट मात्र त्याला अजिबातच आता पचवत नाही आणि तो लगेचच तो म्हणतो की ह्याचा बदला तर मी मात्र घेऊन राहणारच असं म्हणू खरं तर आता तो ऋषिकेश आणि जानकीला दोघांनाही ही गोष्ट बोलत असतो. खरं तर आता इथे ऋषिकेश जो आहे त्याच्याकडे